धुळे जिल्हा अन्याय अत्याचार निवारण संघटनेतर्फे आज शुक्रवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 मध्ये महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं होतं। त्यामुळे शासनाने 25 डिसेंबरला भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करावा या मागणीसाठी सत्यशोधक चळवळीसह दलित चळवळीतील कार्यकर्ते मनुस्मृतीचं दहन करतात। त्या पार्श्वभूमीवर आज रोजी जिल्हा अन्याय अत्याचार संघटनेतर्फे समविचारी संघटनेच्या सहभागाने आज सकाळी 10:30 वाजता धुळे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं। यावेळी जिल्हा अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे चंद्रदीप साळवे, दीपक लोंढे, हरीश तायडे, विशाल साळवे, राहुल वाघ, ज्योत्सना खैरनार, कुमुदिनी साळवे, मोनाली साळवे, सुमन संदानशिव आदी उपस्थित होते। 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं। स्त्रियांवरील अत्याचार तसेच पुरुषी आरेरावीला समर्थन करणारा असा हा ग्रंथ होता। या ग्रंथाचं दहन करून भारतीय स्त्रियांच्या स्त्री मुक्तीतील लढ्यातील हा अतिशय गौरवशाली असा दहनाचा कार्यक्रम आहे, जो आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे साजरा करतो। ब्राह्मण हा सर्वात श्रेष्ठ व इतर सर्व जाती ह्या शूद्र अशा या ग्रंथाप्रमाणे मानले जात असते। स्त्री ही तुच्छ व स्त्रीला फक्त उपभोग घेण्यापुरता तिचा वापर ह्या ग्रंथाप्रमाणे होत असे। आताही आपण पाहतो अनेक सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, पितृसत्ता तसेच पुरुषी अरेरावी यांना समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट या जाणून बुजून व्हायरल केल्या जातात व आपल्या भारतीय संस्कृतीला छेद जातील अशा काही घटना मुद्दामून या व्हायरल केल्या जात असतात। तसेच ह्या घटनेप्रमाणे या मनुस्मृतीप्रमाणे किड्या मुंग्यांना व गायींना श्रेष्ठ समजणाऱ्या मनुस्मृती अशा या ग्रंथाचा आम्ही आज 25 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे दहनाचा कार्यक्रम सगळ्यांच्या वतीने घेतो।